आता मला जे येत नाही ते ती मला नीट शिकवणार आहे. तर मुरडीच्या त्या करंज्या ओल्या नारळाच्या, तर साहित्य नीट लिहून घ्या. अस्मिता काय काय सांगणार? रवा आणि मैदा भिजवून घेतलेला, साखर, ओला नारळ खरवडलेला, केशर सिरप, वेलची पावडर आणि तळण्यासाठी तेल. आपण जे साहित्य घेतलं होतं तर त्याचे परत 2 भाग केलेले आहेत. आणि अस्मिता तू आता सारण सांगते, प्रमाण सांगते. हो, 1 वाटी भरून ओलं खोबरं आहे खरवडलेलं, आणि तेवढीच साखर घेतलेली आहे समप्रमाणामध्ये. ह्याचं अगदी सारण सोपं आहे. थोडंसं केशर सिरप घेतलंय मी थोडा छान त्याला रंग येण्याकरता. आज आपला खूप मोठा सण आहे, आज रामनवमी आहे, तर त्याच्यामुळे जरा काहीतरी असं स्पेशल पाहिजे, असायलाच पाहिजे. खरं. आणि तुझ्या आवडीचा सण आहे. माझ्या खूप आवडीचा सण आहे. जेव्हापासून लग्न झालंय तर मी अगदी आवडीने रामनवमी आम्ही साजरी करतो. नाही, पण तू जे जसं खरंच जिंकलंयस सगळ्यांना, तर इथे आल्यानंतर या घरामध्ये त्याचं खूप कोणाला तरी अगदी मनापासून असं कौतुक, खूप मनापासून. कारण मी त्या व्यक्तीशी जितक्या वेळापासून बोलते, तर एवढं मी काय म्हणतात त्याला, हे नातं ज्या नात्याकडनं आपण ऐकणार आहोत, इतकं कौतुक खूप रेअरली मला ऐकायला मिळालंय, अगदी मनापासून. कोणी व्यक्ती बघूया ना, जोपर्यंत हे आळतंय तोपर्यंत. तिला सगळ्या गोष्टीच्या आवड आहे. 9वारी पण नेसते, 5वारी पण नेसते, ड्रेस पण घालते, सगळ्या गोष्टी घालते. आणखीन शिकायची इतकी आवड आहे तिला सगळ्या गोष्टी, की तिने आता ह्या वयात नाचाच्या 4 परीक्षा फर्स्ट क्लासमध्ये पास झालेली आहे. ती पुन्हा गायन आहे, ते शास्त्रीय संगीत शिकते. बाकी खूप म्हणजे मैत्रिणी म्हणाल तर तिच्या इतक्या मैत्रिणी तिने जमवल्या स्वभावाने, आणि फार सगळ्यांना मदत करणं. आज आमच्याकडे ज्या बायका आहेत कामाला, आज 15 वर्षापासून आमच्याकडे ज्या बायका आहेत, इतके वर्ष कोणाकडे जनरली बायकाकडे केले, तिने अगदी आपुलकीने सगळ्यांना आपलेपणाने वागवते. आणि तिचं म्हणजे माझ्या मिस्टरांवर खूप प्रेम होतं, अगदी आपल्या वडिलांसारखं. माझ्या मिस्टरांना तिच्या सासऱ्यांना ती हे करायची. तर ते आजारी असताना सुद्धा तिने खूप सेवा केलेली आहे. आणखीन पदार्थ म्हणाल तर सगळे पदार्थ करते, म्हणजे हे पण करते, आणखीन जुन्या पद्धतीचे तर करतेच, आणि नवीन पदार्थ सुद्धा अभिषेकला करून घालते ती. आणि आमच्याकडे गुढीपाडव्यापासून होळीपर्यंत सगळे सण साजरे करतात. काही सण तर तिच्या मैत्रिणींना माहिती नसताना, नागपंचमी काय असते, हे काय असते, मैत्रिणींना तिने गोळा करून नागपंचमीचा सण वगैरे ती खूप प्रकारे साजरे करते. सारण जे आपण आळवलं तर ते गारही करायला लागतं करंजीत भरताना, नाही तर ते पिठाला चिकटणार. तर ते तुम्ही बघताय चांगलं सरसरीत झालंय. मला सांग, हे पिठाचं काय प्रमाण घेतलं? 1 वाटी रवा, बारीक रवा, 1 वाटी मैदा, आणि पाव वाटी त्याला मोहन घातलंय परत तेलाचं, आणि घट्ट भिजवलंय. आता ते झालेलं आहे. हो, छान मुरलंय. ओके, ठीक आहे, मग करूया आपण. हो, अगदी. परत ते लाटी आपण जेव्हा करतो तेव्हा छान त्याला थोडंसं, आणि मुख्य आपल्याला मुरड घालायची म्हणून ते जरा सैलसर असलं आपल्याला नंतरचं बरं वाटतं. अप्रतिम, खूपच क्लास दिसते ग. आता मला शिकायलाच लागेल, कारण खूप कठीण नाही, मला अगदी जमेल, नक्की जमेल. तर मी आता प्रॅक्टिस करते जरा 1-2 करंज्या. तोपर्यंत आपण तेल तापून घेऊया, म्हणजे तेलाची आपल्याला तळणी करता येईल. बरोबर. तळणीसाठी तेल तापवलं तोपर्यंत मी पण एक करंजी केली. ती थोडीशी छान झाली, चांगली झाली ना, एकदम छान जमलंय ना, एकदम जमलंय. चला, आता मी तुझ्याकडनं काय काय शिकायचंय? करंज्या शिकले, तर कथ्थक शिकायचंय, गाणं आपलं राहिलंय. तर मला वाटतं करंजी जेव्हा तळायला जाईल तेव्हा एक ओळ तरी काहीतरी. तू कविता केलेली आहे. हो, कविता केलेली आहे खवय्येवरती. ती खवय्येची कविता ऐकूया. येस, कारण अप्रतिम असं, ती शीघ्र कवी आहे. सगळ्यात महत्वाचं, ती शीघ्र कवी आहे असं तिच्या प्रत्येक मैत्रिणींनी, सासूबाईंनी, सगळ्यांनी सांगितलंय. हे घे, होऊन जाऊ दे कविता. आजकाल सगळ्याच स्त्रिया निवडतात आपल्या आवडीचं क्षेत्र. आजकाल सगळ्याच स्त्रिया निवडतात आपल्या आवडीचं क्षेत्र, पण कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात असतं पाकशास्त्र. खवय्येची टीम अचूक निवडते अशाच एखादीला, आणि मग राणीसोबत सुंदर सुंदर पदार्थ येतात दिमाखात.
मस्त मस्त. कविता पण लिहून घ्या आणि साहित्यकृती पण लिहून घ्या. ओल्या नारळाची करंजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेला रवा मैदा, साखर, ओलं खोबरं, केशर सिरप, वेलची पूड आणि तेल. कृती: 1 वाटी बारीक रवा, 1 वाटी मैदा आणि मोहन हे मिश्रण एकत्र भिजवून घ्यावं. एका पॅन मध्ये 1 वाटी ओलं खोबरं घेऊन त्यामध्ये 1 वाटी साखर, केशर सिरप आणि वेलची पूड घालून सारण परतून घ्यावं. रवा मैद्याची पारी लाटून त्यामध्ये सारण भरावं. पाण्याचा हात लावून करंजी बंद करून मुरड घालावी. ओल्या नारळाच्या करंज्या खरपूस तळून घ्याव्यात.